आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी, शाळेतील सर्व शिक्षकांसाठी UDIS प्लसवर विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्समध्ये कसे टाकावे या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा आहे। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। काही कारणास्तव विद्यार्थी शाळा सोडून गेला असेल तर अशा विद्यार्थ्याला आपल्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकणं गरजेचं आहे। जर ड्रॉपबॉक्समध्ये विद्यार्थी आपण टाकला नाही तर समोरच्या शाळेला तो विद्यार्थी इम्पोर्ट देखील करता येऊ शकत नाही। सो अशा वेळेस आपल्या शाळेतून एखादा विद्यार्थी जर दुसऱ्या शाळेत शिक्षणासाठी गेला असेल, परगावी शिक्षणासाठी गेला असेल तर अशा विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्समध्ये कसे टाकावे ही प्रोसेस स्टेप बाय स्टेप समजून घ्या। यासाठी क्रोमवर UDIS प्लस सर्च करून याप्रमाणे वेबसाईट ओपन करा। त्यानंतर उजव्या कोपऱ्यात लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्सवर क्लिक करून येथे स्टुडंट मॉड्यूल या ठिकाणी लॉग इनवर क्लिक करायचं आहे। स्टुडंट मॉड्यूलमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला येथे आपल्या शाळेचा UDIS नंबर, पासवर्ड आणि दिलेला हा कॅप्चा या ठिकाणी एंटर करून साइन इन करून घ्यायचे आहे। यानंतर याप्रमाणे हा एक डॅशबोर्ड ओपन होईल। लक्षात घ्या, आपण शैक्षणिक वर्ष 2026-27 या टॅबमध्ये काम करत आहोत, म्हणून शैक्षणिक वर्ष 2026-27 यावर आपण क्लिक करणार आहोत। यानंतर आलेल्या पॉपअप विंडोला पुन्हा एकदा या ठिकाणी क्लोज करूया। क्लोज केल्यानंतर हा मेन डॅशबोर्ड आपल्या समोर दिसेल। बघा, आपण आपल्या शाळेतील परगावी शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्समध्ये कसे टाकावे हे पाहत आहोत। यासाठी डाव्या साईडला असलेल्या या सर्व पर्यायामध्ये आपल्याला बघा स्टुडंट मूव्हमेंट अँड प्रोग्रेशन हा एक टॅब दिसेल, यावर आपण क्लिक करणार आहोत। यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वरून 3 नंबरचा पर्याय पाहू शकतो, सेंड टू ड्रॉपबॉक्स हा एक टॅब दिसतो, यावर आपण क्लिक करणार आहोत। यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला 2 टॅब दिसतील। या 2 टॅबपैकी सेंड टू ड्रॉपबॉक्स या टॅब खाली गो यावर आपण क्लिक करणार आहोत। याप्रमाणे हा एक विंडो ओपन होईल। ओके यावर क्लिक करूया। आता या ठिकाणी आपल्याला त्या विद्यार्थ्याचा स्टुडंट पेन नंबर टाकायचा आहे। हा स्टुडंट पेन नंबर आपल्याकडे जर नसेल तर मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की या ठिकाणी स्टुडंट मूव्हमेंटमध्ये जाऊन इम्पोर्ट मॉड्यूलमध्ये क्लिक करायचं। इम्पोर्टवर क्लिक करून या ठिकाणी गेट पेन अँड DOB यावर क्लिक करून आधार नंबर आणि इयर ऑफ बर्थ टाकून आपण या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर सहज मिळवू शकतो। जर पेन नंबर माहिती असेल तर ही प्रोसेस करायची आवश्यकता नाही। जर माहीत नसेल तर आपण येथून पेन नंबर मिळवा आणि पुन्हा एकदा आपला जो टॅब होता स्टुडंट मूव्हमेंटमध्ये जाऊन सेंड टू ड्रॉपबॉक्स यावर क्लिक करायचं। सेंड टू ड्रॉपबॉक्स गो आणि ओके वर क्लिक करून या ठिकाणी आपण तो पेन नंबर टाकणार आहोत। येथे पेन नंबर टाकून गो वर क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसेल। आता या विद्यार्थ्याला आपल्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकायचं आहे, म्हणून त्याखाली आपल्याला लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ TC हा ऑप्शन जो आहे यावर क्लिक करून त्या विद्यार्थ्याला आपल्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकायचं आहे। यावर मी आता क्लिक करणार। यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा ओके या टॅबवर आपण क्लिक करूया। त्यानंतर पुन्हा एकदा कन्फर्मेशन म्हणून आपल्याला विचारलं जाईल। त्यानंतर आपण पुन्हा एकदा कन्फर्मवर क्लिक करूया। यानंतर आपल्याला त्याची बेसिक माहिती या ठिकाणी टाकायची आहे, जसं की आपल्याला या ठिकाणी रिझन द्यावं लागेल, तो विद्यार्थी का शाळा सोडून गेलेला आहे। मग या ठिकाणी 5 ते 6 कारणं आहेत। योग्य ते कारण या ठिकाणी आपण सिलेक्ट करा। जर आपल्याला आवश्यक असलेलं कारण यात नसेल तर आपण शेवटचा ऑप्शन आहे अदर अननोन रिझन्स यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर ज्या दिवशी विद्यार्थी शाळा सोडून गेला ती शाळेची तारीख, आपल्याला शाळा सोडल्याची तारीख या ठिकाणी टाकायची आहे। त्यानंतर दिलेला कॅप्चा, हा कॅप्चा या कॅप्चा बॉक्समध्ये एंटर करायचा आहे आणि रिमार्क, थोडक्यात तो विद्यार्थी शाळा सोडून गेलेला आहे, परगावी शिक्षणास गेलेला आहे असा रिमार्क या ठिकाणी द्यायचा आणि या ठिकाणी खाली या बॉक्समध्ये चेकमार्क करायचं आणि त्यानंतर सबमिट या टॅबवर क्लिक करायचे आहे। मात्र सबमिट करण्यापूर्वी एक एरर आपल्याला या ठिकाणी येऊ शकतो, तो म्हणजे रिमार्कमध्ये। रिमार्क टाकताना या ठिकाणी एक सलग टाका, या ठिकाणी कोणताही स्पेस देऊ नका। जर आपण स्पेस दिला तर येथे पाहू शकता अशा पद्धतीचा लाल कलरमध्ये आपल्याला हा एक एरर आलेला दिसेल, म्हणून याला बॅकस्पेस देऊन त्याचा एरर काढून टाका, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी कोणताही एरर येणार नाही आणि त्यानंतर आपण या सबमिटवर क्लिक करणार आहोत। पुन्हा एकदा कन्फर्मेशनसाठी विचारलं आणि कन्फर्म या टॅबवर आपण क्लिक करूया। आता आपण पाहू शकतो या ठिकाणी हे सक्सेसफुली झालेलं आहे। सो हा विद्यार्थी आता ड्रॉपबॉक्समध्ये आपल्याला गेलेला दिसेल। आता समोरची जी शाळा, ज्या शाळेमध्ये तो परगावी शिक्षणासाठी गेला आहे, ती शाळा या विद्यार्थ्याला अगदी सहज इम्पोर्ट करू शकते।
सो याच पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांना आपण आपल्या शाळेमधून जर परगावी शिक्षणासाठी गेला असेल तर ड्रॉपबॉक्समध्ये टाकण्यासाठी ही प्रोसेस करायची आहे। मी आशा करतो की आपणास आतापर्यंत दिलेली सर्व माहिती ही निश्चितच समजली असेल। यानंतर या डॅशबोर्डवरील पुढील महत्त्वाची माहिती ही पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।